मला कोणाची भीती नाहीये, क्योंकि आज माझ्याकडे होण्यासाठी काहीही नाहीये. माझा एक हिरेसारखा पती होता, ते दलाल लोकांनी लड़कियां देऊन, बेटीची उम्र की मुलीची उमरची लड़कियां देऊन, शराब, पूरा बीड जानता है ये बात, पूर्ण बीड ओळखता है. सगळं बीडवासियांना माहिती आहे ही गोष्टी की माझा नवरा जो सोन्यासारखा था, हिरेसारखा था, आज दलाल लोकांनी त्यांच्या वाटोळा केलाय, त्यांना लडकी पुरवली. आज राजश्रीची लायकी नाहीये की जे धनंजय मुंडेला समजून गेले. मी समजून घेतला होता इतके वर्ष. नाही तो आज जे धनंजय मुंडेचे आज जे हाल झालेला आहे ना, 2009 मध्ये असा चालू होणार होता, पण मी समजून घेतला. आणि आजपर्यंत हर एक की सवय असते, एक ना एक व्यक्तीची सवय असते, होती त्यांची सवय अशी काही घाणेरडी, पण तरी पण मी समजून घेतला. इतके वर्ष, 27 वर्ष, आणि लढली मी. आणि आज पण मी लढत आहे, क्योंकि मी स्वतःच्या हक्कासाठी लढत आहे. आणि आज इतका घाणेरडा कृत्य की माझे खोटे व्हिडिओ बनवून प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहे, इतकी खालची पातळीवर. आणि हे सगळं धनंजय मुंडे करत नाही, मला माहित आहे. माझा नवरा करत नाही. हे जो दलाल गैंग है ना, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर, एक तो पड़ा है जेल में, इनकी बारी है, इनकी और है. और आज मैं शब्द देती हूँ, बहुत जल्दी ये लोग भी जेल में जाएंगे. ये राज घनवट, इसको सिर्फ फक्त ये है राज घनवटना फक्त लडकी पुरवण्याचं काम करताय. आणि फक्त धनंजय मुंडेला नाही, खूप मोठे मोठे राजकारणी लोकांना, खूप मोठे मोठे आणि ऑफिसर लोकांना मला सगळं माहित आहे. फक्त मी तोंड गप बसलेला, की मला कोणत्याही व्यक्तीचे काय घेणं नाहीये. आजपर्यंत मी गप होती, पण ज्या वेळे मला माहित पडलं की हे सगळ्याचे पाठीमागे माझा नवरा नाही, हे दलाल गँग आहे, त्यावेळे आज मी तोंड उघडत आहे. आज माझे नवऱ्याला शराब पाजून आज याचा बेवडा केला त्यांनी. पूर्ण बीडला माहिती आहे गोष्टी. आज धनंजय मुंडेची काय अवस्था आहे. आज माझे खोटे व्हिडिओ बनवून आज प्रसिद्धी करताय. अरे करा, मी तो